नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। जगभरात एलपीजी पुरवठ्याबाबत अनिश्चितता वाढत असताना भारतासाठी मात्र दोन मोठ्या दिलासादायक घडामोडी समोर आल्यात। मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवरही देशाची ऊर्जा सुरक्षा सध्या मजबूत असल्याचं चित्र दिसतंय। भारताकडे येणारे MV सनशाईन हे एलपीजी टँकर हरमुझ सामुद्रधुनी सारख्या अतिसंवेदनशील मार्गातूनही सुरक्षितपणे बाहेर पडले। तब्बल 48,000 टनाहूनही अधिक एलपीजी घेऊन हे जहाज भारताच्या दिशेने रवाना झालं असून जवळपास 34 लाख गॅस सिलेंडर्स इतका साठा यामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। आणि विशेष म्हणजे वाढत्या भूराजकीय तणावातही सुरक्षित मार्गक्रमण करणारे हे सलग 15वे एलपीजी जहाज ठरले। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर तेल कंपन्यांनी सध्या तरी ब्रेक लावलाय। म्हणजेच सर्वसामान्यांना तातडीने कोणताही आर्थिक झटका बसणार नाही। केंद्र सरकारकडून पर्यायी पुरवठा मार्ग, अतिरिक्त साठा आणि तेल कंपन्यांची सातत्याने समन्वय सुरू असल्याने देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव असला तरी भारतात गॅस पुरवठा आणि दर दोन्हीही सध्या स्थिर असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।